चला बनवूया झणझणीत चिकन. तर इथे आपण आता कांदा घेतला आहे, त्याला कट 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 केलं आहे आपण. मग आता त्याला चॉपरमध्ये टाकलं आहे. मग टमॅटो घेऊया, टमॅटोला पण कट करून थोडंसं चॉपरमध्ये टाकूया. चॉपरमध्ये टाकल्याने कसं एकदम म्हणजे बारीक सगळं कट होतं. मग आता आपण कढईत राईचं तेल टाकूया, त्यात आपलं साजूक तूप पण टाकूया. तुपाने तर सगळ्या गोष्टी भन्नाटच लागतात, हो का नाही? मग आता इथे आपण खडे मसाले टाकूया. खडे मसाले झाले की त्यात कांदा टाकूया. भरपूर कांदा टाकायचा, त्याने चव खूप छान लागते. कांदा हा एकदम असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. त्यात आलं लसूण पेस्ट आणि नंतर मग हे टमॅटो मस्तपैकी असं सगळं परतून घ्यायचं. त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चिकन मसाला पावडर टाकायची. ती झालं की मस्त आपला असा मसाला हा परतून घ्यायचा. मग मसाला हा मस्तपैकी असा भाजला जातो, त्याने असं आपलं खमंग लागतं सगळं. याला थोडंसं असं झाकून ठेवायचं. मग यात आपलं चिकन टाकायचं. चिकनला पण मस्त असं परतून घ्यायचं. पूर्ण मसाला लागला पाहिजे आपल्या चिकनला, बरं का. मग त्यात थोडं पाणी टाकायचं. दोन्ही मसाला आणि चिकन हे असं शिजलं पाहिजे ना प्रॉपर. मग यात गार्निशिंग करायची आपण कोथिंबीर टाकून. झालं आपलं मस्त असं चिकन.